नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण SNI मेकॅनिझम बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. हा काय प्रकार आहे ते बघूयात आपण. मित्रांनो, आतापर्यंत आपण SN1 मेकॅनिझम बघितलं आहे, SN2 मेकॅनिझम बघितलं आहे. दोघं मेकॅनिझमचा ज्यावेळेस आपण अभ्यास केला त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं की सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल हे दोघं कसे आहेत, स्वतंत्र आहेत. ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघूयात आता. मित्रांनो, फळ्यावर आपल्याला दोन रिॲक्शन्स दिसत आहेत. पहिली जी रिॲक्शन आहे त्यामध्ये जो सबस्ट्रेट आहे तो प्रायमरी सबस्ट्रेट आहे, मिथिल ब्रोमाइड प्रायमरी सबस्ट्रेट आहे. तो कोणासोबत रिॲक्ट करतो आहे, OH- बरोबर. हा सबस्ट्रेट आहे, हा न्यूक्लियोफिलिक रिएजंट आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा काय प्रॉडक्ट मिळालेला आहे, अल्कोहोल मिळालेला आहे. प्रॉडक्टचं कॉन्फिगरेशन आणि स्टार्टिंग कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन कसं आहे, अपोजिट आहे. म्हणजे कोणतं कॉन्फिगरेशन आहे आपल्याला, हे कोणतं कॉन्फिगरेशन मिळतं, इन्व्हर्जन. मग ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कोणत्या मेकॅनिझम होणार आहे, SN2 मेकॅनिझम. ओके. दुसरी जी रिॲक्शन आहे त्यामधला जो सबस्ट्रेट आहे तो टर्शरी कार्बन आहे. दुसरी जी रिॲक्शन आपल्याला दिसते मित्रांनो, त्यामधला जो सबस्ट्रेट आहे तो टर्शरी सबस्ट्रेट आहे, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. तो कोणासोबत रिॲक्ट होतो आहे, OH-. हा काय आपला तुमचा न्यूक्लियोफिलिक रिएजंट आहे. ओके. आपल्याला प्रोडक्टचं मिक्सचर दिसतंय, हे रॅसेमिक मिक्सचर आहे. हे आहे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनचा प्रोडक्ट आणि हा इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सबस्ट्रेट टर्शरी असल्यामुळे बॅकसाईड अटॅक होणार नाही, SN1 पद्धतीने मेकॅनिझम होणार आहे. त्यामुळे या रिएक्शनचं मेकॅनिझम कशाने होणार आहे, SN1. हे दाखवण्यामागचा उद्देश काय होता, SN2 रिॲक्शन असो की SN1 रिॲक्शन असो, सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल, सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल हे दोघं कसे आहेत, वेगळे मॉलिक्युल्स आहेत. एकच मॉलिक्यूल दिसतंय का आपल्याला, नाही. यांना ही जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर. का इंटरमॉलिक्युलर, दोन मॉलिक्यूलच्या दरम्यान ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, म्हणून याला आपण कोणती रिॲक्शन म्हणणार आहोत, कोणती रिॲक्शन म्हणणार आपण, इंटर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण अशा काही रिॲक्शन आहेत की ज्याच्यामध्ये न्यूक्लियोफाइल आणि लिव्हिंग ग्रुप हे एकाच सबसेटमध्ये प्रेझेंट असतात. अशा ज्या रिॲक्शन्स घडवून आणतात किंवा जे मेकॅनिझम घडवून आणतात ते मेकॅनिझम आपण कशामध्ये बघणार आहोत, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये. ओके. मग आता हे काय प्रकार आहेत ते बघूयात आता. बघा, आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे हे जे मेकॅनिझम याच्यामध्ये न्यूक्लियोफाइल आणि लिव्हिंग ग्रुप हे एकाच सबस्ट्रेटमध्ये प्रेझेंट असतात. याचे फीचर्स काय काय ते बघूयात आपण आता. पहिलं फीचर काय, तर न्यूक्लियोफाइल आणि लिव्हिंग ग्रुप आर द पार्ट ऑफ सेम सबस्ट्रेट. एकाच सबस्ट्रेटमध्ये न्यूक्लियोफाइल पण प्रेझेंट आहे आणि लिव्हिंग ग्रुप पण प्रेझेंट आहे. ओके. बघा मित्रांनो, काय म्हणतो आपण, इन सच सबस्ट्रेट अ ग्रुप विथ अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. अनशेअर्ड पेअर म्हणजे काय, तर लोन पेअर इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट बीटा टू द लिव्हिंग ग्रुप. मित्रांनो, अल्फा कार्बन कोणाला म्हणतो आपण, ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप अटॅच असतो त्या कार्बनला आपण कोणता कार्बन म्हणत असतो, अल्फा कार्बन. आणि त्याच्या पुढचा कार्बन म्हणजे कोणता कार्बन असणार आहे, तर बीटा कार्बन आहे. आणि त्या बीटा कार्बनला असा एखादा ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये काय आहे, अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तो ग्रुप काय काम करत असतो, तर नेबरिंग ग्रुप म्हणून काम करत असतो. ठीक आहे. आता याचं मेकॅनिझम कशा पद्धतीचं ते बघूया. मित्रांनो, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये दोन स्टेपचं मेकॅनिझम होतं. पहिली स्टेप कशी ते बघूयात आता. पहिली स्टेप बघतोय आपण. पहिल्या स्टेपमध्ये काय म्हटलंय आपण, नेबरिंग ग्रुप ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लियोफाइल. पर नेबरिंग ग्रुप कोणाला म्हणतो आपण, ज्या ग्रुपला लिव्हिंग ग्रुप अटॅच असतो त्याला आपण कोणता ग्रुप म्हणणार आहोत, तेव्हा त्याला कोणता कार्बन म्हणणार आपण, अल्फा कार्बन. आणि त्याच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला कोणता कार्बन म्हणणार आपण, बीटा कार्बन. आणि या बीटा कार्बनला ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन हे जे ग्रुप्स आहेत त्यांच्याकडे कसे आहेत, तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यापैकी कोणताही एक जो ग्रुप असेल किंवा ज्या ग्रुपकडे अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्या ग्रुपला आपण कोणता ग्रुप म्हणणार आहे, नेबरिंग ग्रुप म्हणणार आहे. आणि तो कोणत्या पोझिशनला असतो, कोणत्या कार्बनला असतो, तर बीटा कार्बनला असतो. बघा आता हा
ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप आहे तो कोणता कार्बन आहे? अल्फा कार्बन. त्याचा पुढचा कार्बन कोणता आहे? बीटा कार्बन. आणि बीटा ग्रुपला हा कोणता ग्रुप लागला आहे? झेड ग्रुप. झेड ग्रुप मे बी ऑक्सिजन, सल्फर और नायट्रोजन. ठीक आहे, हा इथं लागला आहे. मग आता हा काय काम करतो बघा, अटॅक्स ऑन द कार्बन बेअरिंग लिव्हिंग ग्रुप. हा जो नेबरिंग ग्रुप आहे, हा नेबरिंग ग्रुप अटॅक करणार. कोणावर अटॅक करणार? कार्बनवर. त्या कार्बनला काय आहे? लिव्हिंग ग्रुप अटॅच. बघा, मग हा जो लिव्हिंग ग्रुप, हा जो आपला नेबरिंग ग्रुप आहे तो कोणत्या बाजूने अटॅक करू शकतो? लिव्हिंग ग्रुपच्या बॅक साईडने. ठीक आहे, मग आता हा बॅक साईडने याने अटॅक केलेला आहे, या कार्बनवर अटॅक केला आहे. म्हणजे हे इलेक्ट्रॉन कोणाकडे पोहोचले? कार्बनकडे पोहोचले. या झेडमध्ये आणि कार्बनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन होणार. म्हणून कार्बन आणि लिव्हिंग ग्रुपमधला बॉन्ड काय होणार? तर ब्रेक होणार आहे. ओके, आता कोणती स्पेसिफिक इथे बघूया आपण. आता झेडकडचे इलेक्ट्रॉन वापरले गेले म्हणून झेडवर कोणता चार्ज झाला? पॉझिटिव्ह चार्ज झाला. त्याने कोणत्या कार्बनवर अटॅक केलेला आहे? अल्फा कार्बनवर. झेड आणि या अल्फा कार्बनमध्ये काय झालं? बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे आणि एक ग्रुप काय होऊन गेला आहे? तर निघून गेलेला आहे. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. परत सांगतो, पहिल्या स्टेपमध्ये काय होत असतं? आपला जो नेबरिंग ग्रुप आहे तो नेबरिंग ग्रुप अल्फा कार्बनवर अटॅक करतो, अल्फा कार्बनशी बॉन्ड तयार करतो आणि लिव्हिंग ग्रुप बाहेर पडतो. ही झाली पहिली स्टेप. या स्टेपमध्ये झेड म्हणजे कोणता ग्रुप आहे? नेबरिंग ग्रुप. तो काय म्हणून काम करणार आहे? इंटरनल न्यूक्लियोफाइल म्हणून काम करणार आहे. ठीक आहे, हा इंटरनल न्यूक्लियोफाइल आणि हा कोणता आहे? तर लिव्हिंग ग्रुप आहे. एकाच सबसेटचा पार्ट आहे म्हणून हे कोणते मेकॅनिझम दाखवत आहे? तर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन हे मेकॅनिझम दाखवत आहे. ठीक आहे, आता सेकंड स्टेपमध्ये काय होणार? मग जो न्यूक्लियोफाइल आहे, ॲक्च्युअल न्यूक्लियोफाइल, तो आता इथे अटॅक करणार आहे. तो कुठल्या बाजूने अटॅक करणार? फ्रंट साईडने अटॅक करणार की बॅक साईडने? ही बॅक साईड आहे. बॅक साईडने अटॅक करू शकतो का? तर या ठिकाणी अशा पद्धतीचं सायक्लिक आपल्याला हा कार्बोकटायन मिळालेला आहे. बल्की असल्यामुळे तो सेम साईडने अटॅक करू शकणार, बॅक साईडने अटॅक करू शकत नाही. म्हणून तो कुठून अटॅक करणार आहे? सेम साईडने. म्हणजे ज्या बाजूने लिव्हिंग ग्रुप निघून गेला त्याच बाजूने तो न्यूक्लियोफाइल अटॅक करतोय. ठीक आहे, बघा. सो फ्रेंड्स, व्हॉट हॅपन इन द सेकंड स्टेप? न्यूक्लियोफाइल अटॅक्स फ्रॉम द फ्रंट साइड or from the same side where the living group departs and gives the product with retention of configuration. Let us see how this retention of configuration product is obtained. आता हा जो Y मायनस आहे, हा Y मायनस कुठे अटॅक करणार आहे? या कार्बनवर अटॅक करणार आहे. ठीक आहे, अटॅक केला. Y आणि कार्बनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. आणि याच्यातला बॉन्ड काय होणार आहे? तर ब्रेक होऊन जाणार आहे आणि झेडवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होऊन जाणार आहे? नाहीसा होऊन जाणार आहे. ओके, आपल्याला जो प्रोडक्ट मिळाला आहे त्या प्रोडक्टचं कॉन्फिगरेशन आणि स्टॅटिक कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन कसं आहे? सारखं आहे. म्हणून ह्या प्रोडक्टचं कॉन्फिगरेशन कसं मिळणार आपल्याला? त्याची स्टिरियोकेमिस्ट्री काय आहे? रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. सो नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन किती स्टेपची रिॲक्शन आहे? 2 स्टेपची रिॲक्शन आहे. ठीक आहे, पहिल्या स्टेपमध्ये जो नेबरिंग ग्रुप असतो तो नेबरिंग ग्रुप इंटरनल न्यूक्लियोफाइलमध्ये अटॅक करतो अल्फा कार्बनवर. ज्या कार्बनवर लिव्हिंग ग्रुप असतो त्या झेड ग्रुपमध्ये आणि कार्बनमध्ये काय होणार आहे? बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे आणि एक ग्रुप बाहेर पडून जाणार आहे. ही पहिली स्टेप झाली. आणि सेकंड स्टेपमध्ये जो न्यूक्लियोफाइल असतो तो न्यूक्लियोफाइल त्या सायक्लिक कार्बोकटायनवर अटॅक करत असतो फ्रॉम द सेम साईड. बॅक साईडने तर अटॅक करत नाही, करू शकत नाही त्या रिंगमुळे. ठीक आहे, सेम साईडने अटॅक करतो आणि आपल्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनचा प्रोडक्ट मिळत असतो. मित्रांनो, या रिएक्शनचा ज्यावेळेस कायनेटिक स्टडी केला गेला तर असं लक्षात आलं या रिएक्शनचा रेट फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटवर डिपेंड आहे. रेट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. म्हणून ही युनिमॉलिक्युलर किंवा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. न्यूक्लियोफाइलचा रिएक्शनच्या रेटवर काहीही परिणाम होत नाही. ओके, आता याचं एक्झाम्पल बघूयात. या कंपाऊंडचं नाव आहे 1-chloro-3-thiapentate. ओके, ह्या कंपाऊंडवर आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करतो आहे किंवा हायड्रोलिसिस करतो आहे. ॲडिशन ऑफ वॉटर म्हणजे काय? हायड्रोलिसिस. प्रोडक्ट काय मिळणार? Cl ग्रुप बाहेर पडणार आणि काय मिळणार आहे? त्याकडे आपल्याला OH लागणार आहे. या कंपाऊंडचं नाव काय येणार? मग 3-thiol-1-pentanol.
ही रिॲक्शन आहे पहिली, आणि सेकंड रिॲक्शन आपण बघतोय 1-क्लोरोहेक्झेन. मित्रांनो, फळ्यावर 2 रिॲक्शन दिसतात आपल्याला. पहिलीची रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग कंपाऊंड आहे 1-क्लोरो-3-थायापेंटेन. त्याच्यावर आपण हायड्रोलिसिस रिॲक्शन करतो आहे. प्रोडक्ट काय मिळतोय 3-थाया-1-पेंटॅनॉल. ओके. दुसरा सबस्ट्रेट आहे 1-क्लोरोहेक्झेन. त्याच्यावर सुद्धा आपण हायड्रोलिसिस रिॲक्शन करतोय आणि आपल्याला मिळतोय 1-हेक्झॅनॉल. फक्त ज्यावेळेस रिॲक्शनचा रेट काढण्यात आला तर ही रिॲक्शन आहे वरची रिॲक्शन कशी आहे, फास्ट रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन कशी आहे, स्लो. ही किती पटीने फास्ट आहे, 3 × 10³ टाइम्स फास्टर रिॲक्शन आहे. कोणापेक्षा, या रिॲक्शनपेक्षा. तर इथं काय चेंज कशामुळे फास्ट झालं असेल, तर इथं कोणता ॲटम आहे, हेट्रो ॲटम आहे. या सल्फरवर कोणता ग्रुप आहे, सल्फरवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि तो नेबरिंग ग्रुप म्हणून काम करतो. त्यामुळे ही रिॲक्शनचा रेट कसा आहे, फास्ट होतो. आता याचं मेकॅनिझम बघूया. इथं अशा प्रकारचा कोणता ग्रुप दिसतो का सेकंड एक्झाम्पलमध्ये अशा कोणत्या प्रकारचा नेबरिंग ग्रुप नाही आहे. त्यामुळे ही नॉर्मल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, जी स्लो आहे. पण वरच्या रिॲक्शनमध्ये हा जो सल्फर आहे तो नेबरिंग ग्रुप म्हणून काम करतो आणि रिॲक्शनचा रेट काय करतो, तर वाढ होतो. ठीक आहे. आता याचं मेकॅनिझम कसं आहे ते बघूया. किती स्टेपचं मेकॅनिझम आहे, 2 स्टेपचं. ठीक आहे. हे मेकॅनिझम बघू आता. हा आपला सबस्ट्रेट 1-क्लोरो-3-थायापेंटेन. ठीक आहे. हा जो सल्फर आहे, सल्फरवर लोन पेअर दिसतात आपल्याला. हा सल्फर काय म्हणून काम करणार, मग आता नेबरिंग ग्रुप म्हणून काम करणार. आणि तो कोणावर अटॅक करणार, या कार्बनवर अटॅक करणार. ठीक आहे. बघा आता सल्फरचे लोन पेअरने कोणावर अटॅक केला, या कार्बनवर अटॅक केला आहे. सल्फर आणि या कार्बनमध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. त्यामुळे कार्बन आणि क्लोरीनमधला बॉन्ड काय होणार आहे, तर ब्रेक होणार. ठीक आहे. या सल्फरने कोणत्या बाजूने अटॅक केला आहे, बॅक साईडने अटॅक केला आहे. ठीक आहे. बघा आपल्याला ही इंटरमिजिएट 3 मेंबर रिंग मिळाली. याने याच्यावर अटॅक केला, त्यामुळे सल्फर आणि कार्बनमध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. सल्फरचे इलेक्ट्रॉन्स वापरले गेले म्हणून सल्फरवर कोणता चार्ज आला, तर पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे. आणि हा Cl- म्हणून बाहेर पडला. ही झाली स्टेप 1. सेकंड स्टेपमध्ये काय होणार, आता जो न्यूक्लियोफाईल आहे H2O तो अटॅक करेल. कशावर, या कार्बनवर अटॅक करणार. ठीक आहे. या कार्बनवर अटॅक करू शकतो किंवा याच कार्बनवर अटॅक करणार. ठीक आहे. ऑक्सिजनच्या लोन पेअरने ज्या कार्बनवर अटॅक केला, सेम साईडने ज्या बाजूने लिव्हिंग ग्रुप निघून गेला त्याच बाजूने या न्यूक्लियोफाईलने अटॅक केलेला आहे आणि आपल्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनचा प्रोडक्ट मिळाला आहे. ही रिॲक्शन फास्ट असण्यामागचं कारण काय, तर हा जो सल्फर आहे तो सल्फर काय म्हणून काम करतो आहे, नेबरिंग ग्रुप म्हणून काम करतो आहे, जो इंटरनल न्यूक्लियोफाईल म्हणून अटॅक करतो आणि रिॲक्शनचा रेट वाढवतो. मग नेबरिंग ग्रुप कोणकोणते एलिमेंट्स दाखवतात, नायट्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. ठीक आहे. हे तिघचे कंपाऊंड्स आहेत ते नेबरिंग ग्रुप म्हणून काम करू शकतात. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. तर बघा हा एक सबस्ट्रेट आहे. परत इथं आपल्याकडे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन काय म्हणून काम करणार, नेबरिंग ग्रुप म्हणून काम करणार. बघा आता या लोन पेअरने कशावर अटॅक केला आहे, कार्बनवर अटॅक केला आहे. ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. आणि हा एक्स ग्रुप काय होणार, बाहेर पडून जाणार आहे. बघा आपल्याला हा काय मिळालेला आहे, हा इपॉक्साइड आयन मिळालेला आहे. ओके. इपॉक्साइड आयन मिळालेला आहे. मग आता या इपॉक्साइडवर जो आपला न्यूक्लियोफाईल आहे तो न्यूक्लियोफाईल अटॅक करेल. न्यूक्लियोफाईल कोणत्या कार्बनवर अटॅक करणार आहे, या कार्बनवर अटॅक. ज्या कार्बनमधून लिव्हिंग ग्रुप बाहेर पडलेला आहे, ज्या बाजूने लिव्हिंग ग्रुप बाहेर पडला आहे त्याच बाजूने तुमचा जो न्यूक्लियोफाईल अटॅक करणार आहे. ठीक आहे. मग आता जो प्रोडक्ट मिळाला आहे त्याचं कॉन्फिगरेशन आणि स्टार्टिंग कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन कसं आहे, सारखं आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या पद्धतीचं प्रोडक्ट मिळतोय, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतोय. ठीक आहे. आपण आतापर्यंतचे हे जे एक्झाम्पल्स बघितले त्याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप कोण होता, ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स होते. म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन हे जे ग्रुप्स आहेत, हेट्रो ॲटम्स आहेत, ते काय म्हणून काम करू शकत होते, तर नेबरिंग ग्रुप म्हणून काम करू शकते. त्याच्यासोबतच जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्ससुद्धा नेबरिंग ग्रुप म्हणून काम करू शकतात. त्याचं एक्झाम्पल कसं आहे ते बघूया आता.
आता काय बघतो आपण, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन बाय सी डबल बॉन्ड सी म्हणजे काय, पाय बॉन्ड किंवा कुठले तर सिग्मा बॉन्ड किंवा सिग्मा इलेक्ट्रॉन्स. एक्झाम्पल बघूयात आता आपण. बघा 2 सबसेट दिसत आहेत. पहिला जो सबसेट आहे 7 नॉर बोर्निल टॉसिलेट आणि हा 7 नॉर बोर्निल टॉसिलेट सेकंड. ओके, याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. याच्यामध्ये तशा पद्धतीचं कंपाऊंड दिसत नाही. तर याच्यावर समजा न्यूक्लियोफिलिक रिएक्शन केली तर ती आपल्याला फास्ट आहे आणि ही कशी आहे तर स्लो आहे. परत ही फास्ट कशामुळे झाली असेल, हा जो हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे हे पाय इलेक्ट्रॉन्स काय म्हणून काम करत असतात तर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन म्हणून काम करत असतात. त्यामुळे या रिएक्शनचा रेट वाढवतात. या कंपाऊंडमध्ये तशा पद्धतीचे पाय इलेक्ट्रॉन्स आहे का तर नाही. त्यामुळे या रिएक्शनचा रेट कसा असणार आहे तर स्लो असणार. ही रिएक्शन कशा पद्धतीने होते ते आपण बघूयात. पहिल्या स्टेपमध्ये काय होणार, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे ते पाय इलेक्ट्रॉन्स कशाला अटॅक करतील, या कार्बनवर अटॅक करणार आणि हा जो टॉसिलेट ग्रुप आहे तो बाहेर पडणार आहे. या ठिकाणी पाय इलेक्ट्रॉन्स काय म्हणून काम करतात तर नेबरिंग ग्रुप म्हणून काम करतात आणि यांच्या अटॅकमुळे आपल्याला नॉन क्लासिकल कार्बोकॅटायन मिळतोय. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स बॅक साईडने त्या कार्बनवर अटॅक केला. ज्या कार्बनवर कोणता ग्रुप आहे, लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग ग्रुप बाहेर पडला आणि आपल्याला काय मिळालं तर नॉन क्लासिकल कार्बोकॅटायन मिळाला आहे. ओके, आता सेकंड स्टेपमध्ये काय होणार, न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार. न्यूक्लियोफाईलचा अटॅक परत कुठल्या बाजूने होणार तर सेम साईडने होणार, ज्या बाजूने लिव्हिंग ग्रुप बाहेर पडून जाईल म्हणजे या बाजूने. ओके, बघा मित्रांनो, हा जो आपला न्यूक्लियोफाईल आहे OAC मायनस तो कुठून अटॅक करणार आहे, सेम साईडने ज्या बाजूने तुमचा लिव्हिंग ग्रुप डिपार्ट झाला. या कार्बन अटॅक केला त्यामुळे हे जे पॉझिटिव्ह चार्ज आपल्या या ठिकाणी आला होता तो परत त्या ठिकाणी जे पाय इलेक्ट्रॉन्स दिलं परत ते परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जाणार आणि आपल्याला हा रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनचा प्रोडक्ट मिळाला आहे. ओके, इथं काय दिसून आलं आपल्याला, पाय इलेक्ट्रॉन्स काय म्हणून काम करतायत तर नेबरिंग ग्रुप म्हणून काम करतात. सेकंड प्रकारचा जो टॉसिलेट अशा पद्धतीचा, याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप आहे का नाही. त्यामुळे ही नॉर्मल SN2 पद्धतीची रिॲक्शन होणार आणि आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनचं प्रोडक्ट मिळणार. ओके, सो दॅट्स ऑल फॉर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. थँक्यू.